नमस्कार, मी मनोज सपकाळे, अदालत टाइम्स न्यूज. आपण एक परीक्षा केंद्र इथे जळगावातील एक परीक्षा केंद्रामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या परीक्षा केंद्राचे संचालक आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजच्या 10वी बोर्डाचा पहिल्या पेपरच्या संदर्भात किती विद्यार्थी इथं हजर असून काय काय यांच्यातर्फे मार्गदर्शन इथे करण्यात आले. तर आपल्यातर्फे इथं काय काय नियोजन लावण्यात आले 10वी बोर्डात? 186 विद्यार्थी या परीक्षेला आज प्रविष्ट झाले. पहिला पेपर आहे मराठीचा आणि त्यात एक दिव्यांग विद्यार्थिनी आहे आणि सर्व 8 ब्लॉक या ठिकाणी तयार करण्यात आले. सर्व ब्लॉकला विभागीय मंडळाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सर्व ब्लॉक्सला कॅमेरे दिलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्यांचे ॲक्सेस गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला पुरवण्यात आलेले आहे. ते करून थोड्या वेळाने अहवाल देण्यात येईल. सुरक्षेच्या संदर्भामध्ये इथे कुठल्या प्रकारे नियोजन करण्यात आले? सुरक्षेच्या संदर्भात पोलीस विभागाला पत्र देऊन पोलिसाचे कार्यालयातील बरेचसे लोक या ठिकाणी हजर आहेत, तेही या ठिकाणी आहेत आणि आम्ही जर मुलांना काही आजारपण आलंच समजा येता कदाचित तर त्या दृष्टिकोनातून दवाखान्यांशी संपर्क साधून आहोत आणि त्यांच्या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. सार्वजनिक विद्यालय. आजचा आमचा 10वीचा पेपर आहे. आम्हाला थोडी उत्सुकता वाटते की पेपर कसा जाईल आणि शेवटचं वर्ष आहे म्हणून थोडं वाईट पण वाटत आहे. परीक्षा केंद्रामध्ये आलेलो आहोत आम्ही. तर आज 10वी बोर्डाचा पहिला पेपर आहे आणि या पेपरच्या याच्यामध्ये आपण बघू शकता की कशा प्रकारे चोख बंदोबस्तामध्ये अत्यंत शांततेमध्ये इथे पेपर सुरू करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची इथं येऊ नये म्हणजे याची दखल घेत पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे. मी मनोज सपकाळे, अदालत.